नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्यात मोठी बातमी आताची. ज्या काही पात्र महिला आहेत 17 ऑगस्टला त्यांना पहिला हप्ता मिळणार आहे, पण याच्यामध्ये फक्त याच महिलांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 2 अटी ठेवलेल्या आहेत. या 2 अटी कोणत्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुमचा जर फॉर्म आता अप्रूव्ह झाला असेल, म्हणजे तुम्ही जर पात्र महिला झाला असाल, तर त्यामध्ये तुमच्यासाठी आता ह्या 2 नवीन अटी आहेत. तर त्या अटीमध्ये तुम्ही आहात का हे तुम्हाला आता चेक करायचं. तर त्या अटी कशा चेक करायच्या, काय करायचंय याबद्दल मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तिथं बेल आयकॉनचं बटन दिसतं, त्याला दाबून ठेवा, म्हणजे मी जसा नवीन व्हिडिओ टाकेल तसा तुम्हाला लवकरच पोहोचेल. हे बघा, लाडकी बहीण योजना सगळ्यांना माहिती आहे. ह्याचे जे फॉर्म आहेत ह्याचा जो पहिला हप्ता आहे तो 17 ऑगस्टला येणार आहे. हा निश्चित झालेला आहे. आता याच्यामध्ये काही वाद नाहीये. तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदरच तुम्हाला पहिला हप्ता हा मिळणार आहे. आता मी तुम्हाला सांगत आहे की याच्यामध्ये नेमक्या 2 अटी यांनी कोणत्या ठेवलेल्या आहेत ह्या आपण आता मी तुम्हाला सांगतो. चला, हे बघा, पहिली जी अट आहे त्यांनी सांगितलेली आहे. पहिली जी अट आहे ना, याच्यामध्ये यांनी सांगितलंय की जे तुम्ही 17 ऑगस्टला फॉर्म भरणार आहात, 17 ऑगस्टला जो तुम्हाला हप्ता येणार आहे, त्यासाठी त्यांनी असं सांगितलं आहे, जे काही 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून ह्यांचा जे काही मेळावा आहे तो कार्यक्रम होणार आहे. यांच्या हस्ते महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झाले आहेत. त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील. म्हणजे काय सांगितलं यांनी सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत. तर ह्यांची पहिली अट अशी आहे की तुम्ही जर तुमचा फॉर्म 14 ऑगस्ट याच्या अगोदर अप्रूव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे 14 ऑगस्ट पर्यंत पण होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला तुमचा जर अजून फॉर्म रिव्ह्यू मध्येच असेल तर तुम्हाला 14 ऑगस्ट पर्यंत जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तरच तुम्हाला हा 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. ही त्यांची पहिली अट आहे. पहिल्या अटीमध्ये अजून एकदा नीट सांगतो, ज्यांचा फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत किंवा 14 ऑगस्टच्या आत अप्रूव्ह होईल त्यांनाच त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत, असं यांनी सरळ सरळ इथं सांगितलं आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. त्याच्यामध्ये आता खूप जणांचे फॉर्म हे रिव्ह्यू मध्ये गेलेले आहेत. आता रिव्ह्यू मध्ये जे झालेले आहेत त्यांचे पडताळणी चालू आहे. तर आपण अशी आशा करू की हे आता जे काही पडताळणी मधले फॉर्म आहे ते 1 ते 2 दिवसात लवकर होतील. कारण 14 ऑगस्ट लांब नाहीये, बुधवारीच आहे 14 ऑगस्ट. तर बुधवारपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना शासन हा पहिला जो काही हप्ता आहे ते देणार आहेत. आणि ते हप्त्याची किती आहेत तर 3000 रुपये पहिला हप्ता त्यांना मिळणार आहे 17 ऑगस्ट रोजी. हे असं आपल्याला सरळ सरळ सांगितलं आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा अजून आमचा इनपेंडिंग डिसअपॉइंटेड आहे, काय करू, आमचा डिसअप्रूव्ड झाला. तर हे बघा, डिसअप्रूव्ड फॉर्म झाला ना, त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. डिसअप्रूव्ड झाला तुम्हाला कसं करायचंय, परत फॉर्म दुरुस्त कसा करायचा आहे, परत फॉर्म एडिट कसा करायचा आहे, नीट मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि ज्यांचा अजून सबमिटेड मध्ये आहे त्यांनी थोडंसं वाट बघा, कारण आता तुम्हाला माहिती आहे जी याचा काल संपत आलेला आहे पडताळणीचा. तर लवकरात लवकर तुमचं, मला असं वाटतं की बुधवारच्या आत सगळं काही व्हायला पाहिजे. म्हणजे एकतर डिसअप्रूव्ड व्हायला पाहिजे किंवा एकतर अप्रूव्ड व्हायला पाहिजे. तर बघू आता याच्यावरती नेमकं काय होतंय. आपण याची वाट बघत आहोत. तर पहिली अट कळली तुम्हाला, तुमचा फॉर्म हा 14 ऑगस्ट रोजी पर्यंत किंवा त्या दिवशी पर्यंत किंवा त्याच्या अगोदर अप्रूव्ह झाला पाहिजे. ही पहिली अट आहे. आता दुसरी अट तुम्हाला सांगतो काय आहे ते लक्षात घ्या. तुम्हाला मी वारंवार सांगितलंय, त्याच्यावरती मी आज 2 व्हिडिओ पण बनवलेले आहेत. त्याच्यावरती तुम्हाला 2 व्हिडिओ पण बनवले आहेत की आधार कार्डवरती तुमचा जो नंबर आहे, आधार नंबर तुमच्या बँकला कुठल्या संलग्न आहे तो तुम्हाला बघायचा आहे. ही दुसरी अट आहे त्यांची. आता त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ जाऊन बघायला लागतील. आता ते व्हिडिओ कोणते, तुम्हाला कोणते 2 व्हिडिओ बघायचे हे पण तुम्हाला मी सांगतो. इथं जायचं माझ्या इथं. हे बघा, 1 रुपया तुमच्या बँकेत जमा झाला नसेल तर हे व्हिडिओ बघा, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरा, हे फॉर्म ज्यांचा अप्रूव्ह झाला असेल त्यांच्यासाठी हे काय, हे 2 व्हिडिओ तुम्ही नीट बघा, कारण ह्या 2 व्हिडिओवरतीच मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की कसं काय सगळा प्रोसेस. नीट बघा व्हिडिओ, एकदा नाही दोनदा बघा. तर दुसरी अट तुम्हाला समजली. दुसरी अट आहे आधार नंबर तुमच्या बँकला संलग्न असला पाहिजे, तिथं ऍक्टिव्ह असला पाहिजे. आता खूप जणांचं मला म्हणणं येतं की दादा आमचा जो बँक अकाउंट, आता मी कमेंट वाचल्या खूप, तर तुम्ही असं मला म्हणाले की आमचं जे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला जोडलंय ते वेगळं दिसत आहे. तर मग आता काय करायचं. हे बघा, आता त्यांची तर ही अट आहे की तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्ही जिथं फॉर्म भरलाय त्या फॉर्म भरताना जो तुमचा आधार कार्ड आणि जो तुमचा बँक दिलाय ते संलग्न पाहिजे. आता खूप जणांचं काय होतंय की दुसऱ्याच बँकला आहे, तर मग आता त्यांनी काय करायचं, तर त्यांनी लवकरात लवकर तुमचं ते जी करंट बँक तुम्ही दिली त्याला जोडून घ्या. हे एक ऑप्शन याच्यावरती उपाय आहे. आणि ते कसं चेक करायचं त्याचा मी त्या व्हिडिओ बनवलाय, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. पहिले गोष्ट समजली. आता तुम्हाला दुसरी अट आधार कार्डची.
तर हे इश्यू होते खूप जणांचे. मला कमेंट्स येत होत्या की दादा आमचं याच्यामध्ये दिसत नाहीये, केलंय पण दिसत नाही. एकदा तुम्ही बँकेमध्ये जाऊन व्हेरीफाय करा, कारण काय होतंय खूप जणांचे प्रॉब्लेम्स आहेत. खूप जणांनी आत्ता संलग्न केलं असेल तर लगेच दिसतंय की नाही हे बँकेत एकदा जाऊन चेक करा, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. सगळं अप्रूव्ह फॉर्म होईल पण तुमचा काय उपयोग होणार नाही मग जर तुमचं आधार कार्ड तुमचं बँकला संलग्न नसेल तर. कळालं तुम्हाला काय करायचंय? जरी तुमचं बँक अकाउंट दुसरं दिलं असेल तुम्ही तिथं आणि तुमचं ऍक्टिव्ह दुसरं दिसत असेल तर तुमचं पहिलं काम आहे की उद्याच्या उद्या किंवा सोमवारी जाऊन पहिल्यांदा त्या बँकेतच तुम्हाला आधार कार्ड संलग्न करायचंय. कुठल्या? जो तुम्ही फॉर्म मध्ये भरलेली आहे बँकची डिटेल्स त्याच बँकेला तुमचं आधार कार्ड डिटेल्स तुम्हाला संलग्न करायचे. दुसरं काही याच्यावर ऑप्शन नाही. एकच ऑप्शन आहे, तुम्हाला तुमचं तिथंच त्याच बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे. आता काही जणांनी केलं असेल दिसत नसेल तर त्यांना अजून एकदा बँकेत जा आणि चेक करा आपलं अकाउंट नीट चालतं का हे पण बघा. पासबुक तुमचं एकदा प्रिंट करून घ्या, जे काय ट्रान्झॅक्शन असतील तुमच्या, म्हणजे तुम्हाला कळेल की काय होतंय काय नाही, 1 रुपया जमा झालाय का नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्यात. कुठल्या? या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघायचे. या 2 व्हिडिओ बघितल्याने तुम्हाला खूप साऱ्या शंकांचं निरसन होऊन जाणार, ऑटोमॅटिक सगळं शंका तुमच्या निघून जाणार आहेत. समजलं? तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी सगळ्या कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जमलं तर थोडा वेळ लागू शकतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता त्याच्या इथं. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही महत्वाची महत्वाची अटी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, सगळ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचला पाहिजे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.